श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु यांचा चार उद्देशपर प्रकरणातील अभंग आपण आज कीर्तन रूपी से कीर्तन निवडलाय विठ्ठल कीर्तनाला सुरुवात दोन शब्दांचा अल्पसा परिहार देण्यात अत्यंत आवश्यक आहे। तर आज वैकुंठवासी गोविंद काका कदम यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्या ठिकाणी त्या सुंदर अशा कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं आणि ज्यांच्या माध्यमातून ही कीर्तन रूपी सेवा माझ्या वाटेला आली ते म्हणजे आपल्या कदम परिवारात अतिशय कष्टाळू व्यक्तिमत्व आदरणीय खरं तर आमचे ज्येष्ठ बंधू विशाल दादा कदम या ठिकाणी उपस्थित आहेत। खरं तर दादांच्या माध्यमातून ही कीर्तन रूपी सेवा माझ्या वाटेला आली म्हणून दादाचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो। त्याचप्रमाणे त्यांचे बंधू आदरणीय वैभव दादा बरोबर ना ते या ठिकाणी उपस्थित आहेत। मला तरी वाटतं की दोघं जुळे भाऊ आहेत बरोबर ना। तुम्हाला बायका पण जुळ्याच कराव्या लागतात टेन्शन घेऊ नका। असो असे दोन्ही कदम दादा या ठिकाणी उपस्थित आहेत तुमचेही मनपूर्वक आभार मानतो। सुंदर अशी गायनाची साथ जे या ठिकाणी करतात आदरणीय गोड गळ्याचे गोड गायकाचार्य हरिभक्त सम्राट अतुल महाराज या ठिकाणी उपस्थित आहे तुमचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते। त्याचप्रमाणे आदरणीय अतिशय सुंदर असा ज्यांचा आवाज आहे हरिभक्त पारायण चांगदेव महाराज या ठिकाणी उपस्थित आहे तुमचेही मनपूर्वक आभार मानते। आदरणीय हरिभक्त पारायण बाळू महाराज बरोबर ना बालू महाराज बालाजी महाराज अच्छा बालाजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे तुमचेही मनपूर्वक आभार मानते। अतिशय गोड असं त्यांचं गायन आहे। त्याचप्रमाणे आदरणीय दादा अनुराग दादा शिंदे या ठिकाणी उपस्थित आहे तुमचेही मनपूर्वक आभार मानते। आणि मी तर म्हणते पान चिंचोली येथे सप्ताहामध्ये सुंदर अशी मृदुंगाची साथ जे करत होते आदरणीय नामदेव महाराज तुमचेही मनपूर्वक आभार मानते। त्याचप्रमाणे त्यांच्या संगतीला आदरणीय राहुल महाराज तुमचेही मनपूर्वक आभार मानते। खरं तर सगळ्यांची सुंदर अशी साथ खरं तर सचिन काका तुमच्या साऊंड सिस्टीमला आम्ही फार मिस करतोय बरं का खरं सांगते फार मिस करतोय। असो आदरणीय सचिन काका तेंडुलकर आपलं सॉरी काय सचिन काका दिवे 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 या ठिकाणी उपस्थित आहे तुमचेही मनपूर्वक आभार मानते। सुंदर अशी मृदुंगाची साथ जे या ठिकाणी करताय आदरणीय नामदेव महाराज बरोबर ना तुमचेही मनपूर्वक आभार मानते। इथेही सुंदर अशी मृदुंगाची साथ जे करताय आदरणीय आदित्य महाराज तुमचेही मनपूर्वक आभार मानते। खरं तर पान चिंचोलीहून आलेले माझ्यावर नितांत प्रेम करणारे माझे काका आदरणीय अर्जुन काका कदम या ठिकाणी उपस्थित आहे मागे बसलेले काका तुमचेही मनपूर्वक आभार मानते। त्याचप्रमाणे आदरणीय हरिभक्त पारायण आता हरिभक्त लावलं तरी वावगं ठरणार नाही असे आदरणीय कृष्णा काका कदम या ठिकाणी उपस्थित आहे तुमचेही मनपूर्वक आभार मानते। कदम आजी आहेत कदम मावशी आहेत समस्त मी तर म्हणते माझ्यावर प्रेम करणारे सगळ्या मावश्या म्हणजे पान चिंचोलीवरून सगळ्या मावश्या या ठिकाणी आलेल्या आहेत तुमचेही सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते। त्याचप्रमाणे समस्त टाळकरी मंडळी आपले विनेकरी बाबा या ठिकाणी आहेत तुम्हा सर्वांचे या ठिकाणी आभार मानते। आणि आपल्या अभंगाकडे वळते विठ्ठल बरं महिला मंडळ तुम्हाला आवाज येतोय ना आवाज येतोय ना मला सांगा
तुम्ही आम्ही सगळे इथं किम निमित्ताने जमलेलो आहे? बोलत चला जरा. किम निमित्ताने जमलोय? वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने. पण कधी विचार केला का करावं लागतं वर्ष श्राद्ध? वर्ष श्राद्धासोबतच 13वं का करता आणि 10वं का करता हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. जरा लक्षपूर्वक ऐका. का करावं लागतं 10? का करावं लागतं 13वं? का करावं लागतं वर्ष श्राद्ध? मला सांगा, आपल्या हिंदू धर्मामध्ये एकूण किती संस्कार सांगितलेत बरं? किती? 16 संस्कार. पण हे 16च्या 16 संस्कार या जीवावर होतातच याची काय गॅरंटी? याची गॅरंटी बाबा नाही. पण 3 संस्कार मात्र हमखास होतात. किती संस्कार? 3 संस्कार. कोणते कोणते? लक्षपूर्वक ऐका. जीवावर होणारा सगळ्यात पहिला संस्कार नामकरण संस्कार. इथं मातृवर्ग आहे, पितृवर्ग आहे, प्रत्येकाला काही ना काही नाव आहे. बाळ जन्माला आलं की 12व्या दिवशी आपण त्याच्यावर नामकरण नावाचा संस्कार करत असतो. मुलगी असेल तर डाव्या कानात आणि मुलगा असेल तर उजव्या कानात नामकरण नावाचा संस्कार. म्हणजे जीवावर पहिला संस्कार होतो तो म्हणजे नामकरण संस्कार. दुसरा संस्कार ब्रह्माच्या आणि अग्नीच्या साक्षीने होतो तो म्हणजे विवाह संस्कार. आणि तिसरा संस्कार सगळ्यात शेवटचा, जेव्हा आत्मा या देहाला सोडून निघून जातो ना, तेव्हा याच्यावर सगळ्यात शेवटचा संस्कार होतो तो म्हणजे अंत्यसंस्कार, किंवा शास्त्रामध्ये त्याला अंत्येष्ठी संस्कार असं म्हणतात. बरोबर? मग आता मला सांगा, 16 मधून 3 गेले, खाली किती उरले? म्हणून करावं लागतो विठ्ठलम. 13व्याचं अजून एक कारण शास्त्रामध्ये सांगितलंय. महिला मंडळ, मला सांगा, तुमच्याकडे जीव खडा ठेवता का? जीव खडा, जीव खडा कळतं का तुम्हाला? तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? मडकं फोडलेला खडा. अश्मा म्हणते. अश्मा. काय म्हणता? अश्मा. किंवा शास्त्रामध्ये त्याला अजून एक नाव आहे, 20व्याचा दगड. काय म्हणतो आपण त्याला? आता कळलं असेल ना तुम्हाला, 20व्याचा दगड. मग बघा, हा जो काही 20व्याचा दगड आहे बाबा, तो एका कोऱ्या कपड्यामध्ये बांधायचा आणि 13 दिवस आपल्या घरामध्ये अखंड दिवा चालू ठेवतात ना. मग त्या दिव्याच्या साक्षीने हा जीव खडा ठेवायचा असतो. मग या 13 दिवसांमध्ये दिव्याच्या अग्नीच्या साक्षीने या जीवावर 13 दिवसांमध्ये अग्नीच्या साक्षीने या जीवावर 13 संस्कार होतात. किती संस्कार होतात? 13. 13 दिवसांमध्ये अग्नीच्या साक्षीने या जीवावर 13 संस्कार होतात. म्हणून करावा लागतो 13वा. मग एकदा का या जीवाचा 13वा झाला की तो सगळ्यांच्या ऋणातून तो काय होतो? मुक्त होतो. नाती गोती भाऊ बंध जितके पण त्याचे संबंध आहे सगळ्यांच्या ऋणातून तो काय होतो मावशी? मुक्त होतो. आणि सगळ्यात पहिले यम दरबाराकडे जायला निघतो. कुठं जायला निघतो? यम दरबाराकडे. त्या यम दरबाराच्या आधी एक वैतरणी नावाची नदी आहे. काय नाव तिचं बाबा? वैतरणी. त्या नदीच्या काठावर पोहोचायचंय. मग पोहोचण्यासाठी त्या जीवाला एकूण 28 दिवस लागतात. किती दिवस लागतात? 28. आधीचे 13 आणि हे 28. किती झाले? कसं आहे, माझं गणित कच्चं आहे म्हणून तुम्हाला विचारलं. किती? 41. मग 41व्या दिवशी हा जीव यम दरबाराच्या आधी एक वैतरणी नावाची नदी आहे, त्या नदीच्या काठावर हा जीव जाऊन पोचतो. मग ती नदी या जीवाला पार करायचे. काय करावं? त्या नदीच्या काठावर एक कामधेनू नावाची गाय. काय नाव तिचं? कामधेनू. ती गाय काय करते? त्या जीवाला आपल्या पाठीवर बसवते आणि पैलतीराला घेऊन जाण्यास मदत करते. पण ऐका, ती गाय
त्याच जीवाला मदत करते की ज्यानं आयुष्यामध्ये एकदा तरी गोदान केलेलं आहे. कसायला नाही बरं का, पाहणाऱ्याला. बघा, ज्याने कोणी गोदान केलं नाही ना, मदशक्रिया विधीच्या वेळेला ब्राह्मण काका म्हणतात गोदान करा, सोन्याची करा, चांदीची करा. उगाच सोन्या चांदीची करण्यापेक्षा माणसाने जीवनामध्ये एकदा तरी गोदान करावं. मग ज्याने कोणी गोदान केलेलंय त्या जीवाला ती गाय आपल्या पाठीवर बसवते आणि पैलकराला घेऊन जाण्यास मदत करते. बरं, ती नदी आपल्या नदी सारखी नाही बरं का. हो, श्रीमद भागवतामध्ये असं वर्णन आहे, 28 प्रकारच्या नरकांची घाण जिच्यामध्ये वाहते ती ही वैतरणी नदी आहे. मग ती नदी आपल्या नदी सारखी छोटी नदी, या अंगून पाय टाकलं त्या अंगून निघालं अशी नदी ती नाही. ती नदी पार करायला या जीवाला एकूण 59 दिवस लागतात. किती दिवस लागतात? 59. मादीचे 13 अधिक 28 बरोबर 41 आणि 41 आणि 59 किती झाले? 100. किती? 100. 100. मग 100व्या दिवशी हा जीव त्या यम दरबारामध्ये जाऊन पोहोचतो. मग तिथं गेल्यावर आपल्या पाप पुण्याचा न्याय निवाडा करावा लागल ना, म्हणून तिथं एक वकील लावावा लागतो. त्या वकिलाचं नाव आहे चित्रगुप्त. बराची तो वकील आपल्या वकिलासारखा नाही बर का, काळ्या पांढऱ्या कपड्यातला तो वकील आणि टॅबला खालून गाणारा तो मुळीच नाही. एकदम सरकारी ओरिजिनल वकील आहे तो. बरं बाबा, तो वकील आपल्याकडून आपले पैसे घेत नाही बर का, तो फक्त आपली फाईल तपासतो. ह्यानं काय काय कुटाणा केलाय, किती लोकांचे लग्न मोडले, किती बांध कोरले, तो काय करतो? याचा न्याय निवाडा करतो. मग केस लढवायची ना, मग केस लढवण्यासाठी त्या चित्रगुप्ताला एकूण 265 दिवस लागतात. कधी दिवस लागतात? 265. मादीचे 100 आणि हे 265 किती झाले? 365. आणि मग 365व्या दिवशी या जीवाचा निकाल तिथे लागतो. म्हणून त्या दिवशी करावं लागतं वर्ष श्राद्ध विठ्ठल. महिला मंडळ, मला सांगा, तुम्ही महिन्याचे पित्र जीव घालतात का? महिन्याचे पित्र, महिना पित्र जीव घालतात ना? नाही घालत? घालतात ना, ते पण माग घालतात ना. महिना पित्र जीव घालतात ना. का बरं घालतात? घालतात म्हणून याच्या मागचं आम्हाला कारणच माहित नाही. का बरं आपण महिन्याचे पित्र जीव घालतो? एक सोपं उदाहरण करून देऊ का तुम्हाला? चालतं बोलतं उदाहरण घेत. बघा, आपली कशी एक वेळ ठरलेली असते. सकाळी 7-8 वाजता आपल्याला चहा लागतो, 9-10 वाजता जेवण लागतं, नाश्ता नंतर, आधी जेवण लागतं, परत 4-5 वाजता बोला ना जरा चहा लागतो, परत 8-9 वाजता. आपली कशी ती दिनचर्या ठरलेली, तशी त्या पितरांची महिन्याच्या तिथीनुसार वेळ ठरलेली असते. मग त्या तिथीनुसार आपण त्यांच्या नावाने खाली लोक जेव घातले की वरती त्यांचं पोट भरत असतं. तुम्ही म्हणाल ताई असं कुठं असतं का? हा, त्यांच्या नावाने खाली लोक जेव घालायचे आणि वरती त्यांचं पोट भरायचं, असं कुठं असतं का? एक चालतं बोलतं उदाहरण देऊ का तुम्हाला? बाबा झोपले हाय ना, मला वाटलं समाधी लागली. विठ्ठल मग तुम्ही म्हणाल असं कुठं असतं का? त्यांच्या नावाने आपण खाली लोक जेव घालायचे आणि वरती त्यांचं पोट भरायचं. एक चालतं बोलतं उदाहरण घ्या. मोबाईल प्रत्येकाकडे आहे ना. मोबाईल, आता मोबाईल शिवाय माणूस आहे का? हा, मोबाईल प्रत्येकाकडे. बघा, त्याच्यामध्ये विविध प्रकारचे ऍप्लिकेशन्स आहे.
व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, तसंच गुगल पे किंवा फोन पे नावाचं ॲप्लिकेशन आहे बघा, ते ओपन करा आणि त्यात एक नंबर टाका 9021-785-706 आणि त्याच्यावर फक्त 21,000 सेंड करा, लगेच माझ्या अकाउंटला जमा होतात. जसं तुम्ही तिकडून पैसे टाकले आणि माझ्या अकाउंटला जमा झाले, तसं त्या पितरांच्या नावाने आपण खाली लोक जेव घातले की वरती त्यांचं पोट भरत असतं थाप देत चला, आणि मग लोक जेव नाही घातले तर वर त्यांना उपाशी राहावं लागतं. यासाठी पण माझ्याकडे पुरावा आहे बरं का मावशी. महाभारतातलं एक फेमस कॅरेक्टर, फेमस पात्र महारथी कर्ण. कर्णासारखा योद्धा नाही आणि कर्णासारखा दानी नाही. कर्णानं स्वतःचं शरीर सोडलं, चित्रगुप्ताकडे गेला. बरोबर महिन्याच्या तिथूनुसार त्याला भूक लागली. तो चित्रगुप्ताला म्हणाला मला काहीतरी खायला दे. चित्रगुप्त त्याला म्हणतो तुझ्या नावाने खाली कोणी अन्नदान केलं नाही आणि तू कधी दान केलं नाही. बरं कोण म्हणला बाबा? कोणाला म्हणला? काय म्हणला? तू कधी दान केलं नाही. कर्ण म्हणला बाबा तुझ्या गोळ्या बेळ्या संपल्या की काय म्हणे, मृत्यू लोकात जाऊन विचार. दान म्हटलं की सगळ्यात पहिलं नाव कर्णाचं येतो, तू म्हणतो कधी दान केलं नाही. चित्रगुप्त म्हणाला आवाज खाली, आवाज खाली. आपण वकील आहे म्हणे, आपल्याकडे तुझे सगळे कागदपत्र आहे, तू काय काय कुटाणा केलाय मला सगळं माहिती म्हणे. तू कधी दान केलं नाही म्हणजे तू कधी अन्नदान केलं नाही. बघा कर्णानं त्याच्या आयुष्यामध्ये अगणित असं वित्तदान केलं पण अन्नदान कोणी केलं नाही. त्याच्याकडे समजा कोणी अन्नदान मागायला आलं, तो दान करीत नव्हता बाबा. तर या पहिल्या बोटानं युधिष्ठिराचं म्हणजे पांडवांचं घर दाखवायचा. तू त्यांच्याकडे जा म्हणजे तुला अन्न मिळल. चित्रगुप्त म्हणाला कर्णा तू कधी अन्नदान केलं नाही पण तू ह्या पहिल्या बोटानं अन्नदान करणाऱ्याचं घर दाखवलं, म्हणून तू एक काम कर, हे बोटच तोंडात धर. आता विचार करण्याची गोष्ट आहे महाराज, कर्णासारख्याला जर स्वतःचं बोट तोंडात टाकून स्वतःची भूक भागवावी लागली तर आपण 7-7 दिवस फुकटच्या पंक्ती हाणतो सप्त्याला. आपली काय अवस्था होईल याचा विचार केला पाहिजे. विठ्ठल म्हणून खरं तर आपल्या घरी कोणी गेलंय त्यांच्याकरिता अशा प्रकारे कीर्तन रूपी सोहळा करावा. मी तर आमच्या विशाल दादाचे मनाप्रमाणे धन्यवाद करते. का बरं? कारण त्यांनी एवढा सुंदर असा सोहळा या ठिकाणी उभारलाय. त्यांच्या संघर्षातून, त्यांच्या कष्टातून आज एवढा समाज या ठिकाणी जमलेला आहे. खरं तर बघायला गेलं तर आपले जे गोविंद काका होते ते कोणाचे तरी सुपुत्र होते, कोणाचे तरी पती होते, कोणाचे तरी वडील होते, तर कोणाचे तरी आजोबा होते. पण तुम्हाला सांगू माय, या सगळ्या नात्यांमध्ये सगळ्यात जिव्हाळ्याचं नातं हे बापाचं आणि लेकराचं नातं आहे. माय बापाओ, बाप. भारताला माता म्हणतात, ज्ञानोबरायांना माऊली म्हणतात, पांडुरंगाला विठाई म्हणतात. सर्वांनी वर्णन केलं ते आईचंच. कवींनी कविता केल्या आईवर. बाप दाखवला ना चिडचिड करणारा, व्यसन करणारा. पण बाप खरंच असा असतो का हो? बाप म्हणजे काय? बाप म्हणजे आनंदाचा झरा असतो. बाप म्हणजे चमकणारा तारा असतो. बाप म्हणजे उगवता सूर्य असतो. बाप म्हणजे आपल्या लेकरांचं धैर्य असतो. मित्र मैत्रिणींसाठी करतो आपण फ्रेंडशिप डे साजरा, आईसाठी करतो मदर्स डे साजरा, बहीण भावांसाठी करतो रक्षाबंधन साजरा. पण बापासाठी केलाय का हो कोणी फादर्स डे साजरा? लक्षात ठेवा, बाप जीवनामध्ये कळत नसतो आणि ज्या दिवशी कळतो त्या दिवशी बाबच नसतो. सोडूनिया गेले बाबा आम्हाले कराना, सोडूनिया गेले बाबा
म्हणू मी कुणाला बाबा 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 आता म्हणू मी कुणाला बाबा तुम्ही आमच्यासाठी कष्ट केले फार बाबा तुम्ही आमच्यासाठी कष्ट केले फार सोडू नका गेले बाबा सारा परिवार सोडून या गेले बाबा आम्हाले करांना सोडून या गेले बाबा आम्हाले करांना बाबा 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 आता म्हणू मी कुणाला बाबा 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 आता म्हणू मी कुणाला. महिला मंडळाहो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुमच्यावर नितांत प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे तुमचा बाप आहे. बाप जीवनामध्ये कधीच रडत नाही हो. बापाचा जेव्हा बाप जातो तेव्हा बाप रडत नाही. बापाची जेव्हा आई जाते तेव्हा बाप रडत नाही हो. पण ज्यावेळेस त्याच्या हृदयाचा तुकडा, त्याची लेक लग्न करून परक्या घरी जाते ना माय, त्या दिवशी मात्र बाप ढसा ढसा रडतो. खरं सांगते, मी आज तुमच्या समोर कीर्तन करते, पण माझ्या पाठीमागे माझा बाप खंबीरपणे उभा आहे. लक्षात ठेवा, माझ्या वडिलांनी त्या काळी इतके कष्ट घेतले. तुम्हाला सांगू, माझ्या वडिलांनी जर त्या काळी कष्ट घेतले नसते ना, तर आज हा हिरा महाराष्ट्रावर चमकला नसता. हो, म्हणून सांगते, बापाची सेवा करा. बाप जीवनामध्ये फार महत्वाचा आहे हो. माझ्या नव्या वहीसाठी बाप झिजला घामानं, त्याचे मळालेले कपडे मला ध्वजा समान. म्हणून सांगते, बापाची सेवा करा. बाप जीवनामध्ये फार गरजेचा आहे हो. जेवढी जीवनामध्ये आई गरजेची, तेवढाच जीवनामध्ये तुमचा बाप गरजेचा आहे. त्याच्या फाटक्या सादऱ्याला किती थिगळा जोडलेली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कतर लावलेली. मला कसं होत या, मला कसं होत या, कुणी बाबा म्हणताना मला कसं होत या, कुणी बाबा म्हणताना उरी हुंद का दाटतो या. गोष्ट बापाची सांगताना उरी हुंद का दाटतो या. गोष्ट बापाची सांगताना. म्हणून सांगते, बापाची सेवा करा. एकदा एका बापानं आपल्या मुलाच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याला विचारलं, सहज विचारलं, बाळ मला सांग, या जगामध्ये सगळ्यात बलवान कोण? मुलगा म्हणाला, या जगातला सगळ्यात बलवान पुरुष म्हणजे मी आहे. थोड्या वेळानं बापानं आपल्या मुलाच्या खांद्यावरचा हात बाजूला केला आणि परत विचारलं, बाळ सांग, या जगातला सगळ्यात दुर्बल कोण? त्यावेळेस लेकरानं उत्तर दिलं, बाबा या जगातला सगळ्यात दुर्बल व्यक्ती म्हणजे मी हो. बापानं विचारलं, का रे? तेव्हा तुला विचारलं तेव्हा तू म्हणाला मी आहे, सगळ्यात बलवान पुरुष मी आहे, आणि आता विचारलं दुर्बल कोण, तर आता म्हणतोस सगळ्यात दुर्बल व्यक्ती मी आहे. याच्या मागचं कारण काय? मुलानं उत्तर दिलं, बाबा ज्या वेळेस तुमचा हात माझ्या खांद्यावर होता ना, त्यावेळेस या जगातला सगळ्यात बलवान पुरुष मी होतो. ज्या दिवशी ज्या वेळेला तुम्ही माझ्या खांद्यावरचा हात काढला, तेव्हापासून मी या जगातला सगळ्यात दुर्बल व्यक्ती झालो. जोपर्यंत तुमच्या पाठीशी तुमचा बाप उभा आहे ना,
देवामध्ये ही शक्ती नाही तुम्हाला हरवण्याची. म्हणून सांगते, बापाची सेवा करा. बाप जोपर्यंत जिवंत आहे ना माय, तोपर्यंत जो आनंद लुटून घ्यायचा आहे तो लुटून घ्या. जे सोहळे भोळे करायचे ते करून घ्या माय. कारण ज्या दिवशी जीवनातून तुमचा बाप निघून जातो ना, त्या दिवशी तुमचे सगळे सोहळे भोळे बंद होऊन जातात. म्हणून खरं तर आनंदाची गोष्ट आहे की आपल्या विशाल दादाने या आपल्या वडिलांच्या या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सुंदर अशा कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे. म्हणून पुन्हा एकदा समस्त कदम परिवाराचे या ठिकाणी आभार मानते आणि आपल्या भंगाकडे वळते. विठ्ठल कुंडली कवदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज बोले रे भाई सब संत नरसिंह भगवान प्रभु रामचंद्र भगवान हनुमान जी महाराज छत्रपति शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज हर आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. ये रती माई के दुखाची जनिती, नाही आदि अंती अवसान. आजच्या अभंगामध्ये श्री संत श्रेष्ठ जगदवंदनीय जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला उपदेश करताय. काय करताय? उपदेश करताय. पण इथं जरा 3-4 प्रश्न उद्भवतात. प्रश्न नंबर 1, उपदेश करण्याचा अधिकार तुकोबारायांना आहे का? चला पुढं. प्रश्न नंबर 2, उपदेश करण्याचा अनुभव तुकोबारायांना आहे का? प्रश्न नंबर 3, तो उपदेश जीवानं ऐकावा का? आणि प्रश्न नंबर 4, उपदेशाच्या माध्यमातून तुकोबारायांनी जे साधन सांगितले ते जीवाला करण्याजोगा आहे का? असे काही 3-4 प्रश्न या ठिकाणी उद्भवत आहेत. त्याची उत्तर सांगते, लक्षपूर्वक ऐका. प्रश्न नंबर 1, उपदेश करण्याचा अधिकार तुकोबारायांना आहे का? आहे का? आहे. परनिष्ठ सदत्वेन यद ज्ञानम प्रतीयते तस्य अंत नामनाशय भक्त्या क्रियन्ते ते संता. किंवा तुलसी करतल करतले करतल करना करे, जिस दिन करतल करतले उस दिन मरण भले. या न्यायाने उपदेश करण्याचा अधिकार तुकोबारायांना आहे. नंबर बोलत चला जरा. नंबर 1. चला पुढं. नंबर 2, उपदेश करण्याचा अनुभव तुकोबारायांना आहे का? आहे. तुकोबाराय स्वतः सांगतात, तुका मनेचा खोनी सांगे माझा अनुभव आहे अंगे. या न्यायाने उपदेश करण्याचा अनुभव तुकोबारायांना आहे. नंबर 2. चला पुढं. नंबर 3, तो उपदेश जीवानं ऐकावा का? ऐकावा का? ऐकावा कारण उपदेश ऐकण्यामागे या जीवाचं हित आहे. आणि प्रश्न नंबर 4, उपदेशाच्या माध्यमातून तुकोबारायांनी जे साधन सांगितलंय ते जीवाला करण्याजोगा आहे का? आहे. बघा, तुकोबारायांनी सोपं साधन सांगितलं, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. बघा, करुणी घ्यावा या वाक्यावरून तुकोबाराय देवाला आपलं करून घ्या असं सांगताय. पण मला सांगा मावशी, हे सांगण्याच्या आधी तुकोबारायांना कोणी विचारलं होतं का? तुकोबाराय न विचारता सांगताय? किंवा तुकोबारायांकडे तुमच्या आमच्यासारखे काही साधक मंडळी गेले? अरे वा, आमचे विनायक काका या ठिकाणी आलेले आहेत. क्या बात आहे. टाळे होऊन जाऊ द्या. जय हो. खरं तर मी सांगते, ज्या वेळेस कथा होती पान चिंचोलीला, काकांनीच मला 4 टाइम आईस्क्रीम खाऊ घालायचं काम केलंय बरं का. असो. बरं, काय चालू होतं आपलं? ते कसं आहे, माझं जरा वय झालंय ना, मला विसरायची सवय. काय चालू होतं आपलं? कीर्तन. काय चालू होतं? असं असं मला माहिती आहे, तुम्ही ऐकताय पण ऐकत नाही. मला नाही केलं सिद्ध. असं विठ्ठल. मग तुमच्या आमच्यासारखे काही साधक मंडळी तुकोबारायांकडे गेले
सांगितलं आमच्या सुखाचा मार्ग तुम्ही सांगा. आणि मग तुकोबारायांनी सांगितलं ती गोष्ट वेगळी आहे. पण इथं तुकोबारायांना कोणीही विचारलं तरी तुकोबाराय म्हणतात तुम्ही त्या देवाला आपलं करून घ्या. मग का बरं तुकोबाराय न विचारता सांगता? याच्या मागे शास्त्र, शास्त्रामध्ये वर्णने विचारल्याशिवाय सांगू नये. पण काय विचारल्याशिवाय सांगू नये याला ही शास्त्र आहे. आणि काय न विचारता सांगावं यालाही शास्त्र आहे. बघा शास्त्रामध्ये अनेक गोष्टींना शास्त्र आहे. पण ते शास्त्र कुठं वापरायचं, कसं वापरायचं यालाही शास्त्र आहे. कारण शास्त्र जर कळालं नाही तर ते आपल्या प्राणनाशाला कारण ठरू शकतं. झालं काय, दोन विद्वान पंडित आपापली विद्या संपादन करून आपापल्या गावाला निघाले. तर मला सांगा कदमाजी, पूर्वीच्या काळी 2 व्हीलर 4 व्हीलर होती का? पूर्वी चालून प्रवास करायचे, बरोबर ना? मग चालून चालून हे दोघं थकले. मनात विचार आला कुठेतरी जाऊन आराम करावा. समोरच हनुमंतरायांचं मंदिर दिसलं. हनुमंतरायांच्या मंदिरात गेले, आराम करण्याचा प्रयत्न केला. पण भूक लागली ना, काय करावं? एवढ्यात ते गृहस्थ आला. आणि या गृहस्थाचा नियम आहे हनुमंतरायांच्या मंदिरात रोज संध्याकाळी जायचं. त्याचा जो काही नित्य नियमी हनुमान चालीसा, रामरक्षा ते म्हणायचं. आणि येत असताना समजा कोणी साधक मंडळी दिसले त्यांना आपल्या घरी जेवायला घेऊन यायचं. महानेहमीप्रमाणे हनुमंतरायांच्या मंदिरामध्ये गेला. त्याचा जो काय नित्य नियम आहे तो त्यांना आटोपला. आणि येत असताना याला हे 2 साधक मंडळी दिसले. त्यांच्याकडे गेला, म्हणे महाराज तुम्ही पंडित दिसताय, मला असं वाटतंय की तुम्हाला भूक लागली, चला म्हणे आमच्या घरी जेवायला. यांनी विचार केला चला ब, हनुमंतरायांनी आपल्यावर कृपा केली. तुम्ही बोलत कोण नाही हो? जाऊ का मी निघून जाऊ का? तुम्ही बोलत चला ना जरा. तुम्हाला मराठी कळते ना? मराठीचे ना तुम्ही? मराठी कळते ना? मग तुम्ही बोलत कोण नाही? तुम्हाला झोपा आलाय का? गोदाड्या देऊ का तुम्हाला? टेन्शन घेऊ नका, कीर्तन झाल्यावर तुम्हाला उठून देईन मी. मग ते 2 साधक मंडळी त्यांच्या घरी गेले. आता मला सांगा मावशी, 2 साधक मंडळी घरी जेवायला येणार आहे हे काही पूर्वनियोजित होतं का? आधी ठरलं होतं का? म्हणून त्या दिवशी योगायोगानं धपाटे बनवले होते. धपाटे, तुम्हाला धपाटे कळतं का? धपाटे तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? धपाटेच म्हणता ना? आमच्या नाशिककडं त्याला थालीपीठ म्हणता. काय म्हणता? थालीपीठ. मग आता हे जे काय धपाटे बघा, आपण त्याला बनवत असताना असं मध्यंतरी छिद्र करतो, परत आजूबाजूला, तुम्हाला बरं माहिती. तुम्ही बनवतेत का? असो, मग आपण त्याला असं आजूबाजूला छिद्र करतो ना. मग धपाटे बनवले आणि गोड पदार्थ म्हणून बालुशाही बनवली. आता बघा, या धपाट्यालाही मध्यंतरी छिद्र असतं आणि बालुशाहीलाही मध्यंतरी छिद्र असतं. 2 जण जेवायला बसले, त्यांना सगळं काही वाढलं. हातामध्ये पाणी घेतलं, 3 वेळेस अन्नाभोवती फिरवलं. आणि जेव्हा त्यांनी त्या जेवणाकडे बघितलं ते म्हणले थांबा, याला छिद्र दिसतंय, आम्हाला आमचं शास्त्र पाहू द्या. त्याने त्यांचं शास्त्र उघडलं आणि त्यात त्यांना एक सूत्र सापडलं, छिद्रेषु बहुला अनर्थः भवन्ति. जिथे छिद्र आहे तिथं काय अनर्थ आहे. उठलं ना मार असते ताटावरून. बरं आता ऐका, छिद्रेषु बहुला अनर्थः भवन्ति हे जरी शास्त्र आहे, पण हे शास्त्र कुठं वापरायचं? उदाहरणार्थ एखादी नदी पार करून तुम्हाला पलीकडे जायचंय, तर मला सांगा मावशी, तुम्हाला कशाचा आश्रय घ्यावा लागल? कशाचा? नावेचा. पण त्याच्याही आधी तुम्हाला त्या नावेची चौकशी करणं गरजेचं आहे. ती नाव चांगली का आहे ना? तिला छिद्र तर नाही ना? मला सांगा, तिला छिद्र असेल आणि तिच्यात बसून तुम्ही पलीकडं जाण्याचा प्रयत्न केला तर मला सांगा, तुम्ही पलीकडं जाण का कायमची जाण? याचा अर्थ तुम्ही बिगर टिकटीचे गंगासागरला जाण विठ्ठल. आणि तुम्हाला सांगू का अतुल महाराज, हे असे येडे लोक आम्हाला रोज भेटतात बरं का.
नामदेव बाबा रोज रोज भेटतात. आता एक ठिकाणी कार्यक्रमाला गेली, पत्ता भेटत नव्हता. दुकानात गेली, म्हणलं काका हा पत्ता सांगा बरं. तो म्हणला ताई एक काम करा, इथून तुम्हाला 4 चौक दिसतील, 4थ्या चौकात जा. 4थ्या चौकात गेल्यावर तुम्हाला 4 बिल्डिंगी दिसतील, 4थ्या बिल्डिंग मध्ये जा. 4थ्या बिल्डिंग मध्ये गेल्यावर तुम्हाला 4 फ्लॅट दिसतील, 4थ्या फ्लॅट मध्ये जा. 4थ्या फ्लॅट मध्ये गेल्यावर तुम्हाला 4 बेडरूम दिसतील, 4थं बेडरूम उघडा. 4थं बेडरूम उघडल्यावर तुम्हाला 4 कपाट दिसतील, 4थं कपाट उघडा. 4थं कपाट उघडल्यावर तुम्हाला 4 चाव्या दिसतील, 4थी चावी घ्या. 4थी चावी घेतल्यावर तुम्हाला 4 लॉकर दिसतील, 4थं लॉकर उघडा. 4थं लॉकर उघडल्यावर तुम्हाला 4 अल्बम दिसतील, 4था अल्बम घ्या. त्या 4थ्या अल्बमला 4 फोटो आहे, तो 4था फोटो बघा. त्या 4थ्या फोटोमध्ये 4 बाया आहे, ती 4थी बाई बघा. ती 4थी बाई माझी आई आहे. त्या आईची शपथ घेऊन सांगतो हा पत्ता मला माहित नाही. खरं सांगते हो महाराज, असे लोक पोत्यात घालून हाणले पाहिजे. म्हणून छिद्रेषु बहुला अनर्थः भवन्ति. हे जरी शास्त्र आहे, पण हे शास्त्र कुठं वापरायचं? नावेच्या ठिकाणी वापरायचं. बरं यांनी कुठं वापरलं? जेवणाच्या ठिकाणी वापरलं. परिणाम रात्रभर उपाशी मरावं लागलं. विठ्ठल म्हणून काही गोष्टी विचारल्याशिवाय सांगू नये आणि काही गोष्टी न विचारता सांगाव्यात. उदाहरणार्थ एखादा आंधळा मनुष्य आहे, रस्त्यानं एकटा चाललाय, समोर मोठं खड्डं आहे, तो त्या खड्ड्यामध्ये पडणार आहे आणि हे तुम्हाला तुमच्या डोळ्यांनी दिसतंय. मला सांगा मावशी तुम्ही काय कराल बरं? त्याला खड्ड्यात पडू द्यान का तुम्ही त्याला जाऊन वाचवाल? तुम्ही त्याला जाऊन वाचवाल. तसं तुकोबाराय म्हणता हे आंधळ रूपी जगत, या जगाला देव कळत नाही, धर्म कळत नाही, तुम्ही आम्ही सगळे अज्ञान रूपी खड्ड्यामध्ये पडणारे. आणि पडण्याच्या आधीच महाराज म्हणतात आपुला तो एक देव करुणी घ्यावा. बघा तुकोबारायांनी इथं एक वचनी शब्द वापरला, कोणत्या तरी एका देवाला आपलं करून. पण मला सांगा आपल्या घरात देव किती बरं? हा बाबा तुमच्या घरात देव्या किती बरं? आपली किचन मधली सोडली तर नाही त्यांना अर्थच नाही कळाला मेन म्हणजे. बर मावशी तुमच्या घरात देव किती बरं? आपला नवरदेव सोडला तर आपल्या घरात देवांची कमी. अजून सांगू आपले देव वारानुसार ठरलेले. बरं सोमवारी कोणता देव? डम 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 डमरूवाला, डम 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 डमरूवाला, डम 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 डमरूवाला, डम 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 डमरूवाला, डम 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 डमरूवाला. पार्वतीपती कैलासवाला, पार्वतीपती कैलासवाला, पार्वतीपती कैलासवाला, पार्वतीपती कैलासवाला. महादेवा शरण आले तुला हो दर्शन तेरे मला, महादेवा शरण आले तुला हो दर्शन तेरे मला. महादेवा शरण आले तुला दर्शन दे मला, महादेवा शरण आले तुला दर्शन दे मला, दे मला, दे मला. क्या बात आहे, घ्या तुम्हाला. बर त्याच्यानंतर कोणता वार? मंगळवारी कोण? मग त्याच्यानंतर कोणता वार? मग बुधवारी कोण? मनात भरली पंढरी, मनात भरली, मनात भरली पंढरी, जाईन म्हणते माहेरी, पांडुरंगाच्या दरबारी बाई वाजत गाजत, पांडुरंगाच्या दरबारी बाई वाजत गाजत, पांडुरंगाच्या दरबारी बाई वाजत गाजत, पांडुरंगाच्या दरबारी बाई वाजत गाजत. मनात भरली पंढरी, मनात भरली पंढरी, जाईन म्हणते माहेरी, जाईन म्हणते पांडुरंगाच्या दरबारी बाई वाजत गाजत, पांडुरंग
त्याच्यानंतर कोणता वार? मग गुरुवारी कोण? जगत्वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीच नाम, अनन्य भावी शरणागत मी, भव भय वारण तुम्हीच नाम. मग त्याच्यानंतर कोणता वार? मग शुक्रवारी कोण? मग त्याच्यानंतर कोणता वार? मग शनिवारी कोण? मग त्याच्यानंतर कोणता वार? मग रविवारी कोण? मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. कसे मावशी? वारानुसार ठरलेले, या वारी हा देव तर त्या वारी तो देव. बरं मला सांगा, आपल्या हिंदू धर्मामध्ये एकूण देवांची संख्या किती? बरं किती? 33 कोटी. त्यातल्या 100 नावं सांगा बरं मावशी. नाही सांगता यायची. ऐका, 33 कोटी मधला कोटी हा जो शब्द आहे ना, हा संख्यावाचक नसून प्रकारवाचक आहे. 33 प्रकारचे देव आहेत. त्याच्यामध्ये 8 वसु, 11 रुद्र, 12 आदित्य आणि 2 अश्विनी कुमार आहेत. नेमकी भक्ती कोणाकोणाची करावी या करता आद्य जगद्गुरु श्रीमद शंकराचार्यांनी पंचायतन देवता सांगितल्या. किती? पंचायतन देवता. त्याच्यामध्ये भगवान शंकर, भगवान विष्णू, भगवान सूर्यनारायण, आई जगदंबा आणि गणपती बाप्पा आहे. आणि या पाचींमधून तुम्ही कोणत्या तरी देवाला आपलं करून घ्या असं तुकोबारायांचं म्हणणं आहे. पण खालच्या साधक मंडळींनी तुकोबारायांना शंका विचारली. तुकोबाराया, तुम्ही म्हणता कोणत्या तरी देवाला आपलं करून घ्या, पण देवाला आपलं केलं नाही तर चालणार नाही का? म्हणे अजिबात चालणार नाही. का चालणार नाही? मग बघा, उत्तरार्ध सांगितला, तेने विना जीवा सुख नव्हे. त्या देवाशिवाय या जीवाला सुख मिळणार? बघा, सुख म्हणजे माणसाच्या आयुष्यातला अतिशय महत्वाचा शब्द आहे. सुख सगळ्यांना पाहिजे. आपण धावतोय सुखाच्या मागे, पदरात काय येतंय मावशी? दुःख येतंय. एकदम सुख आणि दुःख या दोघांचा संवाद चालू आहे. त्या संवादामध्ये दुःख सुखाला म्हणाला, म्हणून तू फार नशीबवान आहे, या जगामध्ये सगळे तुला मिळवण्यासाठी प्रयत्न करतात म्हणे. बघ ना, माझ्यापासून सगळे लांब पळतात. त्यावेळेस दुःखानं उत्तर दिलं, अरे सुखा, माझ्यापेक्षा जास्त तू नशीबवान आहे. म्हणे का बरं? म्हणे जेव्हा जेव्हा सुख लोकांच्या नशिबामध्ये जातं तेव्हा तेव्हा लोक आपल्या लोकांना विसरतात, आणि जेव्हा दुःख जीवनामध्ये येतं तेच विसरलेले लोक आठवतात. म्हणून जीवनामध्ये जेवढं सुख महत्वाचं आहे ना, तेवढंच दुःखही महत्वाचं आहे. विठ्ठल. आमचे तात्या आहेत, म्हणजे आमचे वडील, मला कायम एक गोष्ट सांगतात, पूर्वी खायला काही नव्हतं माय, पूर्वी खायला काही नव्हतं, पण दिवस सुखाचे होते. आता सगळं काही असताना आपल्या वाटायला काय येतंय? दुःख येतंय. का बरं? कारण आपण बदललो ना. आपण बदललो म्हणून जमाना बदलला, आपण बदललो म्हणून निसर्ग बदलला. बदलून गेला जमाना, बदलून गेला निसर्ग, बदलून गेला जमाना,
बदलून गेला निसर्ग या जमान्यात नाही गुरुजनांचा आदर या जमान्यात नाही आई वडिलांची कदर बदलून गेला जमाना बदलून गेला निसर्ग बदलून गेला जमाना बदलून गेला निसर्ग आपण बदललो म्हणून जमाना बदलला पण आपल्याला सुख पाहिजे हे पण या महिला मंडळ या सासवा इथं बसले यांनाही सुखाची अपेक्षा आहे सुनबाई पण सासवा खरं खरं सांगा तुम्हाला सुख भेटलं का सुनेचं हा कारण सासूला वाटतं सुनेनं माझ्या आज्ञेत राहावं सुनेला वाटतं सासूनं एखादी सुनबाई दिसत नाही राहावं हा चला ते पत्या पिवळ्या साडीवाल्या मावशी माग हा 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 तुम्हालाच म्हणते मावशी खरं खरं सांगा तुम्हाला वाटतं ना तुमच्या सासून तुमच्या आज्ञेत राहावं खरं खरं सांगा तुम्हाला पप्प्याच्या बापाची शपथ आहे हा गंमत कशी पाना 1980 साली पोरी घाबरत होत्या की आम्हाला सासूबाई कशी भेटणार आणि आता सासूबाई घाबरती की मला सुनबाई कशी भेटणार अवघड झालंय मला फार अवघड झालंय पण असो यांनाही सुखाची अपेक्षा आहे हे पै पुरुष मंडळी बसलेले यांनाही सुखाची अपेक्षा आहे बायको गंमत कशी बघा लोकांनी ब्रदरचा ब्रो केला अनुराग दादा लोकांनी ब्रदरचा ब्रो केला सिस्टरचा सिस केला मम्मीचा मॉम केला पप्पाचा डॅड केला पण अजून कोणात हिम्मत नाही झाली बायकोचा बोका करायचं म्हणजे बघा ना बायकोचा विषय काढला तो देवाला बी राग आला गंमत कशी पहा तुम्ही एका पोरानं आपल्या बापाला प्रश्न विचारला का हो पप्पा आपलं आडनाव तर वाघ आहे आपलं आडनाव वाघ आहे तरी तुम्ही मम्मीला एवढं काऊन घाबरत्या हे म्हणलं बाळ आपलं आडनाव जरी वाघ आहे पण तुझ्या मम्मीच्या माहेराकडलं आडनाव वाघ मारे म्हणून प्रत्येक वाघाला घाबरावं असंच एकदा एका नवऱ्यानं विचार केला आपल्या बायकोचा बर्थडे तो बायकोसाठी आपण मोठा आईस केक नेला पाहिजे केकवाल्याकडे गेला सांगितलं मला मोठा आईस केक दे आता याच्या बायकोचं नाव होतं कृती बायकोचं नाव काय होतं कृती केकवाल्याकडून झालं कुत्री लय आणला महाराज बायकोनं असो या पुरुष मंडळींनाही सुखाची अपेक्षा किंवा हे लहान लेकरं बसले पा मी म्हणते या जगात सगळ्यांचा नाद करावा पण लहान लेकरांचा करू नये बरं का हो एक ठिकाणी कार्यक्रमाला गेली जवळजवळ आम्ही 4-5 जण होतो आणि मग आयोजकांच्या घरी गेलो आयोजक काही कामानिमित्ताने बाहेर गेले आणि त्यांचं छोटंसं पोरगं घरामध्ये होतं बाबा आमचे तात्या त्या लेकराला म्हणले बाळ थोडंसं पाणी प्यायला मिळेल का तो म्हणला महाराज काय पाणी मागताय तुम्हाला मी थंडगार ताक आणून देतो म्हणे ते किचनमध्ये गेलं त्यानं ताक आणलं आम्ही 4 जण होतो आम्ही 4ंनी ते वाटून पिलं ताक पिऊन माझं काही मन भरना मी माझ्या तात्यांच्या कानात म्हणते तात्या अजून ताक पाहिजे त्यांना माहिती का त्याच्या टायमाला किती ताक पिलंय मी काय करू तात्या म्हटले थांबा म्हणे मी काहीतरी करतो परत त्या लेकराला जवळ घेतलं बाळ थोडंसं अजून पाणी प्यायला मिळेल का महाराज काय सारखं सारखं पाणी मागताय तुम्हाला मी अजून थंडगार ताक आणून देतो म्हणे परत किचन मध्ये गेलो त्यानं ताक आणलं पुन्हा आम्ही 4ंनी ते वाटून पिलं
मग ताक पिऊन झाल्यावर मी त्या लेकराला जवळ घेतलं, म्हणलं बाळ लई गुणाचा आहेस. आम्हा चौघांना तू ताक पिऊ घातलं, काय भानगडे? तो म्हणला ताई गंमत काय म्हणे माहिती का, काल रात्री ना त्या ताकामध्ये ना 2 उंदरं मरून पडले होते. म्हणे फेकून देण्यापेक्षा तुम्हाला आणून दिलं. काय बोला आता. हे ऐकल्यावर आमच्या तात्यांना जे राग आला, त्याने तो तांब्या घेतला आणि धाडकन जमिनीवर आपटला. आपटल्या ते पोरग रडायला लागलं आणि रडत रडत आईकडे गेलं. आईला म्हणलं आई महाराजांनी आपल्या जाईचा तांब्या फेकला. आता कळलं, त्यालाच कळलं बरं का. असं या लहानांनाही सुखाची अपेक्षा आहे. किंवा बघा काही मागं ते तरुण मंडळी बसले पा. तुम्हाला सांगू तरुण आहो, एक महत्वाचा विषय सांगते, लक्षपूर्वक ऐका. आपण सध्या काय म्हणतो, बेरोजगारी वाढली. काय म्हणतो आपण? बेरोजगारी वाढली. लोक नाव पंतप्रधानाला ठेवता, त्यानं बेरोजगारी वाढवली, त्यानं बेरोजगारी वाढवली. पण मला सांगा ना, बेरोजगारी वाढली का बेरोजगार आपण झालो? बेरोजगार आपण झालो. उदाहरण घ्या तुम्ही, ते परराज्यातले मद्रासी लोक आपल्या महाराष्ट्रात आले. कुठं? आपल्या महाराष्ट्रात आले. जवळजवळ सकाळी 7 वाजता ते इडल्या विकायला जातात आणि दुपारी 12 वाजेपर्यंत 2000 रुपयाचा धंदा करतात. किती? 2000. 2000 गुणिले 30 करा, किती झाले? किती? 60,000 रुपयाचा धंदा ते एका महिन्याभरामध्ये आपल्या महाराष्ट्रात करता. मग आपला तरुण गेला कुठं? आपला तरुण इडली खायला. किंवा अजून उदाहरण घ्या तुम्ही बरं का दादा, परराज्यातले ते भैये लोक आपल्या महाराष्ट्रात आले, बिहारी लोक आपल्या महाराष्ट्रात आले. जवळजवळ संध्याकाळी 4 वाजता ते पाणीपुरी विकायला जातात. किती वाजता? आणि रात्री 9-10 वाजेपर्यंत 3000 रुपयाचा धंदा करता. किती? 3000 गुणिले 30 करा, किती झाले? 90,000 रुपयाचा धंदा ते एका महिन्याभरामध्ये करतात. कुठं करतात? आपल्या महाराष्ट्रामध्ये. मग आपलं पोरग गेलं कुठं? पाणीपुरी खायला. आपल्या तरुणांना फक्त टवाळकी लागती महाराज. आपल्या तरुणांना बाकी दुसरं काही येत. बघा ना तुम्ही, आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त IPS ऑफिसर त्या लोकांचे, रेल्वेमध्ये भरती त्या लोकांची, IAS ऑफिसर त्या लोकांचे. मग आपले तरुण गेले कुठं? आमच्या नाशिकमध्ये पाथर्डी फाट्याला एक भला मोठा बंगला आहे आणि बंगल्याला पाटी काय माहिती का? IPS ऑफिसर शर्मा. मी तर म्हणते ते शर्मा नाव वाचून आपल्या मराठी माणसाला शरम वाटली पाहिजे. काय वाटली पाहिजे? शरम वाटली पाहिजे. अहो ते बाहेरचे लोक आपल्या महाराष्ट्रात जेव्हा आले, अहो हातगाडे होते त्यांचे. काय होते? हातगाडे होते. आज त्यांनी स्वतःचे बंगले बांधलेत आणि आपण हायते विकतोय. मग आपला तरुण गेला कुठं? आपल्या तरुणाला फक्त मोबाईल लागतो. काय लागतो? मोबाईल लागतो. दिवसातले जवळजवळ 5 तास ते मोबाईलमध्ये घालवतात. 5 तास मी कमी सांगितले हो, पण उदाहरणार्थ 5 तास घ्या. 5 तास गुणिले 30 करा, किती झाले? 150 तास ते कुठं घालवतात? मोबाईलमध्ये घालवतात. एवढा वेळ जर आपण मोबाईलमध्ये घालवत असू तर लक्षात ठेवा, आपण श्रीमंत कधीच होणार नाही. आपण कायम बेरोजगारच राहू. मला सांगा ना, आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त स्वीटचे दुकानं कोणाचे बाबा? कोणाचे? राजस्थानी लोकांचे. कोणाचे? राजस्थानी लोकांचे. किंवा बघा आपल्या महाराष्ट्रात मोठे मोठे हॉटेल त्या लोकांचे आणि त्यांच्याकडे भांडे घासायला आपले लोक, त्यांच्याकडे भांडे घासायला. मग आपला तरुण पुढे जाणार कधी? आपल्या तरुणाला संघर्ष नकोय दादा. Everyone says practice make man perfect, practice make man perfect, but no. My mind says not only practice make man perfect, your struggles, your patience and your practice also make man perfect.
केवळ मी कष्ट करतोय ते कष्ट तुम्ही तुमच्या कर्तृत्वात आणा, आपल्या कर्तृत्वामध्ये ते कष्ट आणा, संघर्ष करा. अहो इथं देवाला मृत्यू लोकामध्ये जन्म घेऊन संघर्ष करावा लागला. तुम्ही आम्ही तर माणसं आहे, आपल्याला संघर्ष करावाच लागेल. म्हणून संघर्षाशिवाय पर्याय नाही दादा. म्हणून तरुणांना सांगणं, आज तुमच्या हातामध्ये जी वेळ आहे, जी संधी आहे, त्या संधीचं सोनं करा. वेळ वाया घालवू नका, कारण गेलेली वेळ परत येत विठ्ठलम. मग आपण धावतोय सुखाच्या मागे, पदरात काय येतंय? दुःख येतंय. आता खोटं बोलत नाही, नारदांच्या गादीवर उभे. काही प्रसंग मी डोळ्यांनी बघितले. रायगड जिल्ह्यामध्ये पोलादपूर नावाचा तालुका, तिकडं 2 कीर्तन, रात्रीचा जागर, दुसऱ्या दिवशीचा काला. मग रात्रीचं जागराचं कीर्तन संपलं आणि आयोजकांच्या घर आम्ही मुक्कामाला गेलो, मी आणि माझे वडील. जवळजवळ आयोजक काका आणि माझे तात्या पहाटे 3 पर्यंत गप्पा मारत बसले. गप्पा मारून झाल्यावर आमचे तात्या म्हणले, काका तुम्ही झोपा आणि आम्ही पण झोपतो. नाही नाही महाराज तुम्ही झोपा म्हणे. म्हणे का बरं? अहो म्हणे मला 3 वर्षांपासून प्रॉब्लेम आहे, मला 1-1, 2-2 दिवस झोप लागत. आता माणूस पाहिला तर कमी श्रीमंत नाही बाबा. त्याच्या 10च्या 10 बोटांमध्ये ना सोन्याच्या अंगठ्या येतं, त्याच्या गळ्यामध्ये जाड चैनी आहे सोन्याच्या. मला सांगा एवढी श्रीमंती असताना सुख आहे का झोपेचं? हा, किंवा पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर नावाचा तालुका, तिकडे एकदा कार्यक्रमाला गेली. 7 ते 9चं कीर्तन झाल्यावर आयोजकांच्या घरी आम्ही जेवायला गेलो. आम्ही सगळे जेवायला बसलो. आमचे वडील म्हणजे आमचे तात्या आयोजक काकांना म्हणले तुम्ही जेवायला बसा. नाही नाही महाराज तुम्ही जेवा म्हणे. म्हणे का बरं? अहो म्हणे मला 4 वर्षांपासून प्रॉब्लेम आहे, मला 2-2, 3-3 दिवस भूक लागत. तात्या म्हणले डॉक्टरकडे जा, गोळ्या औषधं खावा. महाराज सगळं करून झालं, माझा मुलगा MD डॉक्टर आहे म्हणे, त्यानं भरपूर मला गोळ्या दिल्या, पण मला भूक लागत. आता माणूस पाहिला तर कमी श्रीमंत, नजर पुरणार नाही एवढी जमीन आहे त्या माणसाची, 4-4 मोठे मोठे बंगले. मला सांगा एवढी श्रीमंती असताना सुख आहे का जेवायचं? हा, तुम्ही जा एखाद्या दुकानामध्ये, त्याला म्हणा भाऊ तुला मी ₹1,00,000 देतो, पण तासाभराची तू झोप मला विकत दे. देईन का तो? मग या जगातला खरा सुखी कोण? आपल्याला काय वाटतं ज्याचे मोठे मोठे 4-4 बंगले तो खरा सुखी, बरोबर ना? ज्याच्याकडे मोठ्या मोठ्या 4-4 4 व्हीलर आहे तो खरा सुखी, ज्याच्याकडे 50 एकर आहे तो खरा सुखी. आपल्याला असं वाटतं. पण या जगामध्ये खरा सुखी कोण? ज्याच्याकडे अन्नासोबत भूक आहे, अंथरुणासोबत झोप आहे, घरामध्ये आई बाप आहे आणि आई बापाच्या सेवेचं कर्म आहे, तोच या जगातला सगळ्यात सुखी. म्हणून लक्षात ठेवा, आपण धावतोय सुखाच्या मागे, पदरात येतंय दुःख. म्हणून सुखाचा मार्ग तुकोबाराय सांगतात अभंगाचं प्रथम चरण. आपुला तो एक देव करली घ्यावा, 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 आपुला तो एक देव करली
दुःखे दुःखाची जाणीती नाही आदी अंती अवसान. येर म्हणजे काय, देहादिक संबंधाने असलेले जितके काही विषय ते सगळे नाशिवंत आहे, नव्हे तर मायेने युक्त असणारे पदार्थ आहे. तुम्हाला सांगू, आम्ही सगळे भगवंताच्या मायेच्या जाळेमध्ये अटकलोय आणि अटकल्यामुळे अनादी काळापासून दुःख भोगतोय. या जीवाला अनादी काळापासून दुःख आहे. जन्माच्या आधी दुःख कोणतं काय सांगो, गर्भीची यातना मज भोगिता नारायण. हे झालं गर्भामधलं दुःख. नंतर जन्म घेतल्यावरचं दुःख, बाल अवस्थेतलं दुःख, तरुण अवस्थेतलं दुःख. तरुण अवस्थेतलं दुःख तुम्हाला सांगायची गरज आहे का? यांना माहिती बायकोचं दुःख. विदर्भाकडं एकानं बायकोला कंटाळून बायकोवर आरती लिहिली, जय देवी जय देवी जय बायको माते, तुझे अवगुण पाहता शरण मी येते, जय देवी जय देवी. काही कारण नसताना गाल तुझे फुकते, 8-8 दिवस तू रुसून बसते, असले नसले गुण बाहेर काढते, घरातल्या लोकांना परेशान करते, जय देवी जय देवी. उठली सुटली का लातूरला तू जाते, कॅब्रडन्सर सारख्या भोया तू कापते, वर्षातून 15 साड्या तू घेते, नवरा तुझा फाटक्या चड्डीवर फिरते, जय देवी जय देवी. अफाट महिमा तुझा गायला नाही पुरत, लिहितो म्हणलं तरी कागद नाही उरत, आयुष्य सारे जगलो मी झुरत, पुढल्या जन्मी तरी दाखवू नको सुरत, जय देवी जय देवी. हे झालं तरुण अवस्थेतलं दुःख. नंतर म्हातारपणातलं दुःख, नाकमुख गळू लागले, लाळाने शंभूड श्वाना परी गती झाली, अवघे करीती. नंतर मेल्यावरचं दुःख, नाही त्या यमासी करुणा, बाहेर काढता कुडी प्राणा. असं अनेक प्रकारचं दुःख या जीवाच्या मागे लागलेलं आहे. म्हणून तुकोबाराय म्हणले, या जीवाच्या दुःखाला आदी नाही आणि अंती नाही, अवंगाचं द्वितीय. दुःखाची जनाती
टाळे टाळे जय हो. इट इज कॉल्ड ॲज अ 2 in 1. खरं सांगते, गायन पण अतिशय सुंदर आणि मृदुंग वादन पण अतिशय सुंदर. क्या बात आहे. अविनाश करी ऐसे लावी मना पिसे. देवाच्या नावाचं वेड लावता आलं पाहिजे बरं का. देवाचं भजन करता आलं पाहिजे. प्रभू रामाने दर्शन द्यावे, प्रभू रामाने दर्शन द्यावे, गाते मुखे हरे नाम, हरे नाम, गाते मुखे हरे नाम. अंतर माझा रात्र नदीन तो वास करीला श्रीराम, 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 प्रभू श्रीराम. देवाच्या नावाचं भजन करता आलं पाहिजे. म्हणून आपल्या सर्वांना 2 मिनिटं भजन करायचंय. चला बरं सगळ्यांनी आपली हातवरती करा. जो हात वरती करणार नाही त्याला त्याच्या शेजारच्याची शपथ. मग करा काय करायचं ते. असे नाही आपण आशीर्वाद नाही देते, आशीर्वाद घेतो. करा हात वरती. भजन करायचंय. विठोबा तुका म्हणे का मरण्याची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. मला सांगा बाबा तुमचं नाव काय बरं. तुमचं नाव काय. तुमच्या वडिलांचं, त्यांच्या वडिलांचं, त्यांच्या वडिलांचं. खतम कहाणी. लक्षात ठेवा, इतिहास कोणाच्याही नावाची नोंदणी करत इथून वरती जायचंय. काही ना काही कीर्ती करावी लागते. मग खालच्या साधक मंडळींनी तुकोबरायांना शंका विचारली. तुकोबराया, इथून वरती जायचंय, काही ना काही कीर्ती करावी लागेल, पण कीर्ती केल्याने तर चालणार नाही का. म्हणे अजिबात चालणार नाही. का चालणार नाही. नाथ महाराज वर्णन करून सांगतात. हरे हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल बांधून नेईल, सरक शेवटी बांधून नेईल,
म्हणले इथून वर जायचं काय ना काय कृती करावी अभंगाचा अंतिम चरण तुका म्हणे God
माझा तो एक देव करून निघावा ते विना जीवा सुख नहे ये रती माई के दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसान झालेली पांडुरंग परमात्म्या चरणी अर्पण करते. बोलण्याच्या ओघात काय चुकलं असेल तुमचंच लेकरू समजून जास्त मोठे नाही मी आता 12वीचं लेकरू आहे म्हणून तुमचंच लेकरू समजून तुम्ही मला मोठ्या अंतःकरणाने क्षमा करा. जे काही चांगलं बोलली असेल आई वडिलांची पुन्हा सद्गुरूंचा आशीर्वाद छत्रपती शिवाजी महाराजांची कृपा समजा. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांची या ठिकाणी आभार मानते आणि माझ्या वाणीला विराम देते. विठ्ठल जय जय तुकाराम 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 Thank you.